काय नाही नाही. हा बघा, ही बघा गाडीची हालत पूर्ण सडलेली आहे. ही पण दुरुस्त करायची आहे मला. तर आतमध्ये आलोय आणि याचं काय बिघडलंय ते तुम्हाला माहितीच. गेअर बॉक्स गेलेला आहे, गेअर नाही. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलोय सकाळी रस्त्यावरती आणि आता इथे बघा आमची गाड्या आहेत पार्किंगला केलेली. हे बघा, हे आपले आहेत जी वेगन आणि ते आहे सुपर स्प्लेंडर. तर हे दोन्ही गाडी बिघडलेल्या आहेत, तुम्हाला माहितीच असेल. ही तर कधीचीच बिघडलेली. बघा हालत बघा कशी आहे ती याची, तुम्हाला दाखवते. दुरुस्त झाला असेल की काय नाही नाही. हा बघा, ही बघा गाडीची हालत पूर्ण सडलेली आहे. ही पण दुरुस्त करायची आहे मला, कारण पेट्रोल खूप कमी खाते म्हणून हीच फिरवायला चांगलं आहे. आणि हे बघा इकडनं नवीनच डोका टाकलेला होता, तो पण तोडलाय काकाने. आणि याच्यामध्ये बिघडला आहे काय माहिती का, हा हा इथला पॉईंट हा. कारण पेट्रोल याच्यामध्ये टाकतो ना तर पूर्ण खाली पडतो, म्हणजे इथून खाली निघून जातं आहे पेट्रोल. पुढचं पंक्चर आहे वाटतं. हा बघा पंक्चर आहे टायर. मागचं पण आहे चांगलं, घेर आहे थोडं चांगले आहे. अजून हा पण चांगला आहे, फक्त याच्यामध्ये होईल आणि हा दुरुस्त करावा लागेल. आणि हे चालतात की नाही ते बघावं लागेल. याच्यामध्ये हा पण तुटला आहे. हा बघा हा तुटला आहे. सिग्नल हा पण थोडा चांगला आहे. 100 लिटरचा तुटायला आहे आता आतमध्ये. हा बघा, तर हा टू व्हीलरची झाली गोष्ट. आता आपण फोर व्हीलरमध्ये बघू. हे बघा एवढं धूळ खाऊन आहे, पूर्ण धूळ याच्यावरती कधीचे ठेवलेले. टायर पण गेलेला, कारण आपण नवीन टायर टाकलेले होते पुढे आणि ते चेंज करून आपण मागे केलेले. हे बघा नवीन टायर मागे आणि मागचे टायर काढून पुढे लावलेले, कारण मागे चांगलं टायर लागतात. आणि हा पण तोडला आहे. हा बहीणचा मुलगा त्याने तोडला आहे. आता आपण बघू आतमध्ये चावी खोलून बघू, कारण खूप हां खुल्ली. बघा एवढा धूळ आहे ना, तुम्हाला दाखवते. याच्यावरती काय काय लिहून ठेवलं आहे. हे बघा मांजर पण चढला असेल याच्यावरून. बघा काय दिसणार पण आहे आतमधलं, एवढं खराब झालं. तर आतमध्ये आलोय आणि याचं काय बिघडलंय ते तुम्हाला माहितीच. गेअर बॉक्स गेलेला आहे, गेअर नाही. याचं काय बिघडलेलं आहे ते तर तुम्हाला माहितीच. याचं काय बिघडलेलं आहे ते तर तुम्हाला माहितीच. गेअर बॉक्स गेलेला आहे, तुम्हाला माहितीच. आपण एकदा तलासरीला घेऊन गेलेलो आणि तिथेच अडकलेलो ते. बघा घेर लागतात पण किती. हे हा बघा डायरेक्ट आहे होतं. बघा स्क्रीन पण चालू झाले, खूप दिवसानंतरही चालू केलेली आहे. चालू होणार की नाही ते माहिती नाही, तेव्हाच स्टार्ट करून बघतोय. कारण खूप दिवस पडून राहतं, मग बॅटरी ही डाऊन होऊन जाते. बघा घेर हा प्रॉब्लेम होता
खूप कधीपासून दुरुस्त करू पण थोडं याच्यामुळे थांबलोय. अडचण आली थोडी म्हणजे खूपच अडचण आहे म्हणून थांबलोय. दोन्ही गाडी बिघडलेल्या आहेत. आता आपण ही चालू करून बघू चालू होते की नाही ते बघू. कारण खूप दिवसापासून गाडी पडलेलीच होती म्हणून आपण चालू करून बघू पहिले. हां झाली, चालू झाली. हे बघा गाडी चालू झालेली आहे. बघा कसं व्हायब्रेट होते. पूर्ण इंजिन पुढे इंजिन आहे ना पूर्ण हालते. एवढी खराब झालेली आहे गाडी म्हणजे पूर्ण हीच झाली. आता याला खूप म्हणजे हे करायला सर्व्हिसिंग करायला खूप खर्च येईल असं मला वाटतंय. कारण हालत खूप खराब झालेली आहे गाडीची. जेव्हा मी गाडी चालवत नव्हतो ना तेव्हा चांगली गाडी असायची. चांगली म्हणजे अशीच घरी पडून राहायची. आणि जेव्हा मी गाडी चालवायला शिकलो ना की गाडी बिघडली. आता दुरुस्तच नाही करत. मग काय करणार. नाहीतर आपण फिरवली असती. तुम्हाला माहितीच असेल मी व्हिडिओमध्ये दाखवली तुम्हाला 2-3दा फिरवली ती गाडी. घरीच असते कारण पप्पा पण तिकडे आणि गाडी 3 घरीच. मी येतो तेव्हा फिरवतो. थोडा वेळ चालू करून आपण ठेवू. आणि AC वगैरे काय चालणार नाही माहिती नाही. AC पण नाही चालत. नाही चालू झाले. पण जास्त थंड हवा नाही देणार ते. तर मग तुम्हाला मी गाणे ऐकवतो. हे बघा व्हिडिओ आहेत 2 याच्यामध्ये. 2च आहेत ते भरून ठेवलेले. तोच आहे की दुसरा पण आहे. थोडा वेळ आपण चालू करून बघितले. आता बंद करूया. नाहीतर पेट्रोल आहे याच्यामध्ये फिर. ही बघा तिथली गाडी आवाज करते. आपण ना या बटनाने लॉक केलं असतं ना तर ही पण त्याच्यासारखी आवाज करते. आणि डायरेक्ट चावीने केलं ना लॉकमधून की नाही आवाज करत. म्हणून आपण चावीनेच करतोय. हे बघा ती बाजूची गाडी जाते. तर हे बघा दोन्ही गाडी बिघडलेल्या आहेत. हे बघा मांजर फिरले असतील याच्यावरती. गाडी आपण चालू करून बघितले. आता आपण तयारी करू कारण आता दुकानामध्ये जायचं आहे. अंघोळी वगैरे काय केलेली नाही मी सकाळपासून. आणि आता दुपारचे 12 वाजले.
आंघोळी वगैरे करतं.